नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही आदिवासी विकास विभागाच्या चौकीदार भरतीसाठी अर्ज केला असेल तर आजची ही अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण विभागाने 11 जुलै ते 16 जुलै दरम्यान होणाऱ्या परीक्षा सध्या स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही परीक्षा का पुढे ढकलण्यात आली, नवीन परीक्षा कधी होऊ शकते आणि ज्यांची हॉल तिकीट आले आहे त्यांनी काय करायचं, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. पुढे जाण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट, परीक्षा पुढे गेली की अनेक विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा फ्लो तुटतो. पण खरं पाहिलं तर ही वेळ अजून मजबूत अभ्यास करण्याची असते. मी अशा वेळी फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मचा मॉक टेस्ट देण्याचा सल्ला देईन, कारण इथे एमपीएससी, तलाठी भरती, झेडपी, वनरक्षक तसेच एसएससी, बँकिंग, रेल्वे आणि टीचिंग अशा 900+ सरकारी परीक्षांसाठी अभ्यास साहित्य इथं उपलब्ध आहे. यासोबतच 2 लाखापेक्षा जास्त मॉक टेस्ट, प्रिव्हियस इयर पेपर, चॅप्टर वाईज टेस्ट, सेक्शनल टेस्ट यासारख्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं अवेलेबल आहेत. आणि जर परीक्षेच्या पॅटर्न मध्ये बदल झाला, जसे की आता आपली एमपीएससी प्रिलिम्स ही सीबीटी बेस होणार आहे, तर टेक्स्टबुक्सवर त्या नवीन पॅटर्ननुसार अपडेटेड मॉक टेस्ट देखील तुम्हाला इथं उपलब्ध होती. जर तुम्ही पहिल्यांदा टेक्स्टबुक पास घेत असाल तर माझा कुपन कोड विशाल99 वापरा, तुम्हाला 12% पर्यंत डिस्काउंट मिळेल. आता पाहूया अधिकृत अपडेटकडे. आदिवासी विकास विभागाने प्रसिद्ध केलेल्या नोटीसनुसार 11 जुलै ते 16 जुलै 2026 या कालावधीत होणारे चौकीदार पदाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामागचं मुख्य कारण म्हणजे 12 जुलै रोजी होणारी एमपीएससी मुख्य परीक्षा. या परीक्षेला मोठ्या संख्येने उमेदवार बसणार असल्यामुळे 2 परीक्षा एकाच कालावधीत असल्यास अनेक विद्यार्थ्यांची अडचण होऊ शकते. या कारणामुळे विभागाने चौकीदार भरतीची परीक्षा सध्या स्थगित केली असून नवीन परीक्षा तारखा लवकरच जाहीर केल्या जातील अशी नोटीसमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. सध्या नवीन परीक्षा तारीख जाहीर झालेली नाहीये. मात्र परिस्थिती सामान्य राहिली तर परीक्षा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात होऊ शकते. जर पावसामुळे किंवा पूरस्थितीमुळे अडचणी निर्माण झाल्या तर परीक्षा ऑगस्ट महिन्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास थांबवू नका. परीक्षा पाठवून कोणताही बदल झालेला नाहीये. इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी एकूण 100 क्वेश्चन्स 200 मार्कांसाठी. इथं कोणती निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. परीक्षा पुढे गेल्यामुळे नवीन हॉल तिकीट जारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकृत वेबसाईटवर नेहमीच लक्ष ठेवा. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशा सरकारी भरती अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.